इयत्ता 8वी ते 10वी चार घरातील मराठी कोरल पठण याचे साक्षीदार होण्यासाठी आम्ही सर्वजण येथे जमलो आहोत. संपूर्ण वर्ग किंवा विद्यार्थ्यांच्या समूहाशी एकजुटीने मोठ्याने वाचन करणे म्हणजे कोरल पठण. कोरल पठण ही एक क्रिया आहे ज्यामध्ये विविध आवाज संयोजन वापरून वारंवार वक्तांच्या समूहाद्वारे साहित्याच्या तोंडी अर्थ लावला जातो. आमच्या आजच्या कार्यक्रमाला न्याय देण्यासाठी आमच्याकडे शैक्षणिक क्षेत्रातील 2 प्रतिष्ठित व्यक्ती आहेत. आमच्या पहिल्या न्यायाधीश दादर पारसी यूथ असेंब्ली हायस्कूलच्या श्रीमती शीतल दरेकर आहेत. त्यांनी MA BEd मराठी या विषयात केले आहे. गेल्या 5 वर्षांपासून त्या माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांना मराठी आणि हिंदी शिकवत आहेत. पुस्तक वाचणे हा त्यांचा छंद आहे. त्या एक अतिशय प्रेमळ आणि काळजी घेणाऱ्या व्यक्ती आहेत. स्वागत श्रीमती शीतल. कृपया प्रेम आणि कौतुकाचे एक छोटेसे चिन्ह स्वीकारा. आमच्या दुसऱ्या न्यायाधीश JB वच्छा हायस्कूलच्या श्रीमती अनिता मोरे आहेत. त्यांनी BEd अर्थशास्त्र आणि मराठी या विषयात केले आहे. गेल्या 13 वर्षांपासून त्या मराठी शिकवत आहेत. त्यांना 2005 मध्ये सर्वोत्कृष्ट शिक्षिका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. स्वयंपाक करणे, गाणे आणि वाचन हे त्यांचे छंद आहेत. स्वागत श्रीमती अनिता. कृपया प्रेम आणि कौतुकाचे एक छोटेसे चिन्ह स्वीकारा. कोणताही वेळ न घालवता इयत्ता 8वी ते 10वी मराठी कोरल पठण सुरू करूया. आई उन्हाची सावली, आई सुखाचा सागर, निळ्या आकाशा एवढा तिचा मायेचा पदर. काही केल्या कळत नाही तिच्या मायेचा ओलावा. सुख असो व दुःख आयुष्यभर पाठीवर हात हवा. अशी कविता लहानपणी ऐकली होती आणि ते तितकंच खरं आहे. या भावनांसह आमच्याकडे ब्लू हाऊस त्यांच्या कवितेतून आईची काळजी आणि यांचे मोठेपण दर्शवते. आईचा पदर. खरं तर आईच्या पोटात आधी आईची ओळख झाली आणि मग 9 महिन्यांनी तिच्या पदराची ओळख झाली. वाचताना तिने पदर माझ्या वरून झाकला आणि मी आश्वस्त झालो. तेव्हापासून तो खूप जवळचा वाटू लागला आणि मग तो भेटतच राहिला. आयुष्यभर. शाळेच्या पहिल्या दिवशी तो रुमाल झाला. रडरडत्या उन्हात तो टोपी झाला. पावसात भिजून आल्यावर तो टॉवेल झाला. आणि काय पाहून खेळायला पडताना तो नॅपकिन झाला. प्रवासात कधी तो अंगावरची शाल झाला. बाजारात भर गर्दीत आई दिसायची नाही, पण पदराचा टोक धरून मी बिनधास्त चालायचो. मग त्या गर्दीत तो माझा दीपस्तंभ झाला. गरम दूध ओतताना तो शिंपा झाला. उन्हाळ्यात लाईट गेल्यावर तो पंखा झाला. कालाच्या दिवशी तो माझी ढाल व्हायचा बरं का. बाबा घरी आल्यावर चहा पाणी झाल्यावर तो पदरच प्रस्ताव करायचा. छोटीचा रिझल्ट लागला. चांगले मार्क पडले आहेत. 1-2 विषयात कमी आहेत, पण अभ्यास करीन असं वाटतं. बाबांच्या संतापाची धार कोसळ होताना मी त्या पदराआडून पाहायचो. हाताच्या मुठीत ते पदराचं टोक घट्ट धरून त्या पदरानेच मला शिकवले. कधी, काय आणि कसं बोलायचं. तरुणपणी जेव्हा
पदराचं पोटाभोवती घट्ट फुलायला तेव्हा त्याची खेच बघून आईने विचारले, कोण आहे ती? नाव काय? लाजू. मग तो पदर चेहऱ्यापुढे घ्यावा लागला. रात्री पाणी करून आल्यावर चिजण्यात पाय वाजवतात. दार न वाजवताच पदराने उघडले दार. कडीभोवती पडदा बांधून कडीचा आवाज दाबून त्या दाबलेल्या आवाजाने लैंगिकतेची शिकवण दिली. पदराकडूनच शिकलो सहजता आणि सजगता. पदराकडूनच शिकलो सात्विकता आणि सभ्यता. पदराकडूनच शिकलो सहिष्णुता आणि सौजन्य. ताऱ्यांच्या ओघात असेल, अमृतांच्या स्वर्गात असेल किंवा स्वप्नाच्या शोधात असेल. साडी गेली, ड्रेस आला, पॅन्ट आली, टॉप आला, स्कर्ट आला आणि छोटं होत गेलं. प्रश्न कपड्यांचा नाही साहेब, प्रश्न आहे तो ग्रस्त होऊन काय होऊन घातलेला पत्राचा. कारण पदर हे पद नसून जन्मभराची फक्त आणि फक्त जबाबदारी आहे. मित्रांनो, खरं सांगतो, खरं तर शर्टालाही कुठला हवा होता पदर. खरं तर शर्टालाही कुठला हवा होता पदर. पण एक सांगू, शर्टाला तो झिपला नसता. चला, ब्लू हाऊस साठी त्यांच्या हृदयस्पर्शी सादरीकरणासाठी टाळ्यांचा एक जल्लोष करूया. महाराष्ट्राचा भूगोल म्हणजे दगडधोंडे, नकाशे इथे संपत नाही. तर हा आहे सिंधू सागर, सह्याद्री आणि सुजन नद्यांनी घडवलेला रांगडा, रसरशीत आणि रंजक पट. सह्याद्रीचा कणा दक्षिणोत्तर पसरला असला तरी घाट माथ्यापासून पूर्वेला 3 मुख्य डोंगर रांगा पसरल्या आहेत. 372 वर्षांपासून स्वराज्याचा महोत्सव साजरा करणारा गड कडे रांगडा सह्याद्रीचे. जशी पहाडी छाती, जोश तांबड्या मातीचा, तिळा जणू ललाटी. याच सह्याद्रीच्या तांबड्या मातीत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली. ते ठिकाण म्हणजेच रायरेश्वर. याला साक्षी मानून महाराष्ट्राचा इतिहास लिहिला गेला. पुढे येत आहे ग्रीन हाऊस, त्यांच्या कोरल भागासह रायतेचा राजा शिवछत्रपती माझा. राजा शिवछत्रपती माझा. गुरु ठाकूर कडे सह्याद्रीचे, तशी पहाडी छाती, जोश तांबड्या मातीचा,
शिवाजी महाराज की जय. श्री 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 शिव छत्रपती संभाजी महाराज की जय. ग्रीन हाऊसला त्यांच्या प्रेरक सादरीकरणासाठी टाळ्यांचा कडकडाट. राजकारण प्रत्येक जण त्याचा तिरस्कार करतो. आधुनिक राजकारण हे कालबाह्य, संकुचित, हताशपणे जग कसे क्षणोक्षणी दिवसेंदिवस आणि स्थानरूपी होत जाते. राजकारणावरील कविता साध्य लोकांसाठी आहे, तुमच्यासारख्या लोकांसाठी नाही. तुम्ही सर्व भारी लोक आहात ना, तुम्ही सगळे भरारी लोक आहात ना. होय, लय भारी. तुम्हा सर्वांना सध्या काहीही वाटत नाही. तुम्ही काही वेळ तोट्यात असता आणि त्याचा तुमच्यावर अजिबात परिणाम होत नाही. आमच्याकडे एका कुटुंबाचे आजोबा आहेत जे आपलं दुःख सांगत आहेत. चला या आजोबांची दूरदशा पाहूया. पुढे येत आहे रेड हाऊस त्यांच्या कोरल पीससह. तुम्ही कितीही बदला पक्ष, आमचं तुमच्याकडे लक्ष आहे. आमचं मत वाया गेलंय. सगळ्यांचे चेहरे पडलेलं एक कुटुंब मला भेटलं. खात्या पित्या खर्च तरी दुःखीच मला वाटलं. सगळ्यांचे चेहरे पडलेलं एक कुटुंब मला भेटलं. खात्या पित्या खर्च तरी दुःखीच मला वाटलं. माणुसकीच्या नात्याने माझं मन भरून आलं. मी जवळ जाऊन म्हणलं, का हो, काय झालं? तुमच्यापैकी कोणाला काही झालंय का? टीव्ही सांजलेला असे बसतात, कोणी केलंय का? कुटुंब प्रमुखांसोबत कुठे सोडत मोठा उसाचा, डोळे तांबडे लाल, भोवरे खडे भोवरे ढसाढसा. ऐक, तुला सांगतो, असं झालंय, हा सगळ्या कुटुंबियाचं एक एक मत वाया गेलंय. आता हा माझा नातू बघ, नुसता जीवाला घोर आहे. सभेला जायचं, घोषणा द्यायच्या, याला फारच जोर आहे. सभेला जायचं, घोषणा द्यायच्या, याला फार जोर आहे. Vote for. बरं, एवढं करून मतही दिलं तरी याचं भागलं नाही. पण याच्या नेत्याचं इंजिन आजवर सत्तेच्या स्टेशनात लागलं नाही. मग ती सभा, ती गर्दी, तो आवाज, त्या घोषणा. याचं असं काय झालं? आणि असं करत याचं मत 3-4 वेळा वाया गेलं. आणि असं करत याचं मत 3-4 वेळा वाया गेलं. आता माझ्या दुसऱ्या नातवाशी आणि त्याच्या नेत्यांशी सेम टू सेम लाईफ आहे. ना करियर में ग्रोथ है, ना जिंदगी में वाइफ है. वारशाही फक्त पैसा येतो, कर्तृत्व कोणी आणत नाही. भारतभर चालून तुझी पावलं दमली, पण तुझी हात काही चालत नाही. ती काठी, तो चष्मा, तेरा नाव. याचं पुढे काय झालं? आणि असं करत याच्या हिंमत बरीच वर्ष वाया गेलं. आणि असं करत याचं हिंमत बरीच वर्ष वाया गेलं. आता ह्या माझ्या मुलाला बरं का राजकारणातलं फार कळतं. समर गेली अनेक वर्ष घड्याळाची वेळ आली. आपली वेळ झाला खेळ, वेगळं संधान साधलं.
एका साहेबाचं घड्याळ दुसऱ्या साहेबांनी स्वतःच्या हातात बांधलं. मग नवा साहेब घड्याळ तेच पुन्हा वेळ पाळू का जुन्या साहेबासोबत राहून तुतारीने आवाज काढू का? त्याचं असं काय झालं आणि असं करत या माझ्या मुलाचंही मत वाया गेलं. आता ही माझी सुनबाई अस्मिता तशी धाडसीच म्हणायची. जरा कोणी नडलं तर घरातला बाण काढायची. हर हर महादेव. मी तिला कितीदा म्हणलं, ओ सुनबाई, बाण जरा जपून वापरायचा असतो. एकदा हातातून सुटला की परत येत नसतो. ती मनाची नव्हती, ती भीती खरी झाली. जिथे शब्दाने आग लागायची तिथे आता हातात मशाल आली. मग तो बाण, तो वारा, ते बळवंत, ते सैनिक. त्यांच्यात असं काय झालं आणि असं करत या माझ्या सुनेचंही मत वाया गेलं. आता ही माझी बायको बरं का, ही घडवील तेच घरात घडतं. नाव हिचं लक्ष्मी. तिला कमळ फार आवडतं. मी पुढे विचारलं, तुम्हाला माझी उत्सुकता दिसलीच असेल. हा कमळ जिथल्या तिथेच आहे, तर हे मत मात्र वाया गेलं. नाही, ती दुःखात नाहीये. तिच्या मनात तळमळ आहे. कारण ज्यांच्या विरोधात मत दिलं होतं त्यांच्या हातात आता कमळ आहे. उदाहरण लोकशाही जिवंत ठेवा, लोकशाही जिवंत ठेवा. किती अप्रतिम कामगिरी. त्यांच्या प्रेरणादायी कामगिरीसाठी टाळ्यांचा मोठा फेरा. संपूर्ण आयुष्य म्हणजे फक्त सुख नाही. संपूर्ण आयुष्य म्हणजे फक्त यश नाही. आयुष्य म्हणजे फक्त कीर्ती नाही. तर आयुष्य सुखासोबत दुःख. निराश मनाला गरज असते ती प्रेरणादायी विचारांची, ज्यातून स्फूर्ती घेत तुम्ही आयुष्यात सर्व काही मिळवू शकता. आयुष्याचे किती पैलू आहेत. जन्म, आयुष्य, बाळपण, तारुण्य, नाती असे अनेक पैलू तुम्हाला अनुभवायला मिळतील. येत आहे येल्लो हाऊस त्यांच्या कोरल पीससह आयुष्य. आयुष्य कवी काँग्रेस पाडगावकर. आयुष्य ते विधानाच्या वहीतलं पान असतं.
मृत्यू अन्वयवान जन्म असतं. पतिवाने आपल्या पदाची कारण ते आपल्या जन्म असतं. पुनरुत्थानात टाळायचं असतं. लक्षात कधी गाळायचं नसतं. चूक झाली तरी पाडून फेकायचं नसतं. कारण त्यातूनच आपल्याला पुढे शिकायचं असतं. नाही जपण्यात मजा आहे. पण आयुष्याचे विकण्यात मजा आहे. जुळलेले सूर गाण्यात मजा आहे. लग्नात तिकडे असलो तरी सर्वांचे होऊन जाण्यात मजा आहे. नशीब कोणी दुसऱ्याचे नसतं. आपलं नशीब आपल्याच हाती असतं. येताना काही आणायचं नसतं. जाताना काही न्यायचं नसतं. मग हे आयुष्य तरी कोणासाठी जगायचं असतं? याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी जन्माला यायचं असतं. आहात तुम्ही सावरायला म्हणून रडायला आवडतं. आहात तुम्ही हसवायला म्हणून रडायला आवडतं. आहात तुम्ही समजावायला म्हणून चुकायला आवडतं. माझ्या आयुष्यात आहे तुमच्यासारखे सगळे म्हणून मला जगायला आवडतं. म्हणून मला जगायला आवडतं. आयुष्य हे विधात्याच्या वहीतलं पान असतं. रिकामं तर रिकामं, लिहिलं तर छान असतं. धन्यवाद. खरंच प्रेरणादायी सादरीकरण. चला आमच्या सर्व स्पर्धकांना टाळ्यांचा कडकडाट. मी आता श्रीमती अनिता मोरे यांना अनुभव आणि सल्ला देण्यासाठी आमंत्रित करतो. उपस्थित मान्यवर, फादर, सीमा मॅडम, माझे प्रिय शिक्षक वर्ग आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आजचे हे जे विचार व्यक्त केले हे अप्रतिम होते. आईचा पदर असेल, राजा शिवछत्रपतींबद्दल सांगितलं ते असेल, किंवा आता आयुष्याबद्दल बोलले ते असेल. खूप वेगळे आणि खूप चांगले विचार व्यक्त केले मुलांनी. शिक्षकांचं जे मार्गदर्शन आहे ते तर खूप महत्त्वाचं असतं या सगळ्यांसाठी. पण तरी मी एक छोटीशी कथा सांगते तुम्हाला. दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये जपानमध्ये जेव्हा युद्ध सुरू होतं तेव्हा एक 10-12 वर्षांचा मुलगा होता. आणि तो मुलगा आपल्या लहान भावाला, जो वृद्ध होता, त्याला आपल्या पाठीवर घेऊन पुढे पुढे जात होता. दफनभूमी शोधत होता तो, आणि ती दफनभूमी त्याला सापडत नव्हती. बराच वेळ चालल्यानंतर एक सैनिक होता, त्याने त्या मुलाला पाहिलं आणि त्या सैनिकाने त्याला विचारलं की तू कुठून आलास. तर त्याने सांगितलं की मला इतका वेळ लागला म्हणून. आणि नंतर मग तो सैनिक म्हणाला की इतका वेळ तू मृत झालेल्या भावाला पाठीवर घेऊन आलास, ते मृत ओझे आहे ते खाली ठेव आधी. तर तो मुलगा त्याला म्हणाला, त्या सैनिकाला, की ते ओझे, वृद्ध हे ओझे नाही आहे, तो माझा भाऊ आहे. आणि त्या सैनिकाच्या डोळ्यातून अश्रू आले. आणि तेव्हापासून त्या मृत मुलाचं आणि त्या मुलाचं जे चिन्ह आहे ते सिम्बॉल ऑफ युनिटी म्हणून पूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहे आजही. सांगण्याचा हेतू एवढाच आहे
की आज तुम्ही हे जे विचार व्यक्त केले आपल्या आयुष्यामध्ये, अशा बऱ्याच गोष्टी घडत असतात, असे बरेच ओझी असतात जी आपल्याला असं वाटतं की त्याचा काहीही उपयोग नाही, पण भविष्यामध्ये त्या गोष्टीचा आपल्याला नक्कीच उपयोग होतो. ते ओझं नसतं. मला माहिती आहे तुम्ही मुलं खूप लहान आहात अजून ह्या सगळ्या गोष्टी समजण्यासाठी, पण तरीही आपल्याला आई वडील रागवतात, शिक्षक रागवतात, आपल्याला ओझं वाटतं बऱ्याच गोष्टींचं, पण ते खरं तर ओझं नसतं. ते जर तुम्ही खूप प्रेमाने आनंदाने केलात तर ते नक्कीच कधीही ओझे वाटणार नाही. तुम्ही भविष्यामध्ये जेव्हा मोठे व्हाल तेव्हा तुमचे जे मित्र आहेत, आजूबाजूच्या जे व्यक्ती आहेत, त्यांना माफ करून पुढे जायला शिका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःला माफ करा, जेणेकरून आपण खूप चांगला आत्मविश्वास स्वतःमध्ये निर्माण करून पुढे जाऊ शकतो. आज मला या कार्यक्रमासाठी इथे बोलवलं, कार्यक्रमामध्ये जे सहभागी करून घेतलं त्याबद्दल खूप खूप आभार. आयोजकांचे, मान्यवरांचे खूप खूप आभार आणि तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा आणि पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. अजून एकदा खूप खूप आभार. थँक्यू. धन्यवाद श्रीमती अनिता मोरे. आम्ही आता आमचे प्रधान आदरणीय फादर सोलोमन रापोल यांना 2 शब्द बोलण्यासाठी आमंत्रित करतो. My dear respected judges, my dear teachers, non-teaching staff, and my students, and also all those who participated in the competition. Indeed, after listening to her talk, the judge's talk, I'm very impressed. I don't have anything to say because she has already given you a very good message that is not only for today, but for life. आत्तासाठी नाही, आयुष्यासाठी तिने एक संदेश दिलेला आहे. सारखं तुम्ही संदेश फादरांकडून घेता आणि फादरांकडून घेत असताना संदेश सर्वच मुलं, सर्वच शिक्षक आणि सर्वच लोक इथे चर्चमध्ये इतर ठिकाणी म्हणतात हे फादरांचंच काम आहे असं बोलायचं. त्यांना काय माहित आहे आयुष्याचं. आमचेही हात जळाले, आमच्याही आयुष्यात पुष्कळची समस्या येतात. आम्ही ते कसं मार्गदर्शन केलं तेच तर आम्ही तुम्हाला सांगत आहोत. आता दुसऱ्या व्यक्तीने सांगितलं तर मान्य करा. आपल्या भावाला अंगावर घेऊन जा म्हणजे काय, त्याचे सर्व ओझे तुमच्या अंगावर घ्या. सर्वांची चांगलं राहा, सर्वांची चांगलं बोला आणि पुढे आयुष्यात एक मोठं व्यक्ती बना. आज कळता न कळता खूप वेगवेगळे विषय घेतले तुम्ही. कळत न कळत असं झालं की तुम्ही वेगवेगळ्या विषयावर बोलत असताना, स्पर्धेमध्ये भाग घेत असताना खूप अतिशय महत्त्वाचे आणि प्रेरणादायक असे संदेश दिला. त्याचं पालन पोषण करा. मला वाटत नाही सर्वांना समजलं असेल, फक्त ते मायाचं पदक समजलं, हे समजलं, ते समजलं असं नाही. त्याच्यामधून जे येत आहे, जी संस्कृतीमध्ये तुम्ही पुढे जात आहात, ते अतिशय विचार करणारी गोष्ट आहे आणि म्हणून विचार करा, त्यांच्यावरती पालन पोषण करा आणि ते आयुष्यामध्ये आचरणामध्ये आणण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच माय टीचर्स फॉर कमिंग. फादर सोलोमन, तुमच्या प्रोत्साहनाच्या शब्दांसाठी आभार. असे म्हणतात की कृतज्ञता ही सर्वोत्तम वृत्ती आहे. आता मी शिक्षिका नम्रता मस्कर यांना आभार मानण्यासाठी आमंत्रित करतो.
सर्वांना शुभ सकाळ. आमच्या शाळेचे व्यवस्थापन, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या वतीने ज्यांनी हा दिवस शक्य केला त्या सर्वांचे आभार मानण्याची ही संधी मी घेते. आमची शाळा व्यवस्थापन टीम त्यांच्या सततच्या सहकार्यासाठी आणि प्रोत्साहनासाठी आम्ही त्यांचे मनापासून आभारी आहोत. सर्वप्रथम मी आमचे आदरणीय फादर सोलोमन जपोल त्यांच्या उपस्थितीने या प्रसंगी शोभा वाढवल्याबद्दल यांचे आभार मानू इच्छिते. त्यांचे प्रेरणादायी शब्द आणि पाठिंबा आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आमच्या आदरणीय न्यायाधीश श्रीमती शीतल दरेकर आणि श्रीमती अनिता मोरे यांनी आमच्या समवेत मराठी कोरल पठण स्पर्धेचे निमंत्रण स्वीकारले आणि त्यांचा बहुमोल वेळ आणि सल्ला आमच्यासोबत घालवला. त्यांच्या कृतज्ञतेबद्दल आम्ही त्यांचे ऋणी आहोत. गृहशिक्षक, शिक्षिका सीमा, शिक्षिका श्रुती, शिक्षिका रजिया आणि शिक्षिका मानसी सराव घेण्याच्या सर्व मदतीबद्दल आणि मार्गदर्शनाबद्दल धन्यवाद. आमच्या पर्यवेक्षक शिक्षिका नागप्रभा राव आपले सतत समर्थन आणि सहकार्याबद्दल धन्यवाद. अमेय कांबळे, शॉन फर्नांडिस, अथर्व नागवेकर आणि भास्कर गोलाकारा हे 4 हाऊस कॅप्टन ज्यांनी त्यांच्या सैन्याची जबाबदारी घेतली त्यांचे धन्यवाद. आमची अँकर जोडी मास्टर अद्वैत शिकवण आणि मास्टर कृष्ण जर्राद यांनी संपूर्ण कार्यक्रम उत्तम प्रकारे विणला आहे. त्यांचे आभार. संपूर्ण कार्यक्रमाचे बारकाईने नियोजन करून ते उदंड यश मिळवून दिल्याबद्दल सर लॉयड यांचे मनापासून आभार मानतो. ध्वनी सहाय्यनासाठी श्री रंजन, व्हिडिओग्राफीसाठी सर लॉयड आणि छायाचित्रणासाठी सर राहुल आपले धन्यवाद. हॉल व्यवस्थेसाठी सर लुईस आणि सहाय्यक कर्मचारी यांचे खूप खूप आभार. सभागृहातील शिस्त पाहिल्याबद्दल प्रिय शिक्षकांचे आभार. माझ्या प्रिय विद्यार्थ्यांनी इतके अप्रतिम प्रेक्षक असल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. धन्यवाद. कृतज्ञतेच्या शब्दांसाठी धन्यवाद शिक्षिका नम्रता. यासह आम्ही इयत्ता 8वी ते 10वी मराठी कोरल पठणाच्या शेवटी आलो आहोत. आमचे आदरणीय न्यायाधीश आता आमची रजा घेतील.